हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे स्नेहल आणि आज होतं तुळशी विवाह. तर तुळशी विवाहासाठी आम्ही अशी सजावट केली होती आमच्या सोसायटीमध्ये. प्रत्येक ठिकाणी आम्ही अशा प्रकारे दिवे लावले होते आणि ही मी काढली रांगोळी. कशी वाटली तुम्हाला? सुंदर आहे ना? तर अशा प्रकारे आपली तुळशी आणून इथे सगळ्यांनी सजावट केली. ही आहे आमची तुळशी आणि त्याच्यासमोर रांगोळी टाकून त्याच्यावर पाट वगैरे अशा प्रकारे ठेवून आणि त्याच्यासमोर कृष्ण पण ठेवलं होतं. कृष्ण आणि तुळशीचा विवाह लावतो ना आपण, त्याच प्रकारे अशा प्रकारे प्रत्येकाने आपापली तुळशी आणून अशी समोर मांडली आहे आणि हे समोर मांडून छान सजावट केली आहे. प्रत्येकाने आपापल्या तुळशीला एवढं सुंदर सजवलं होतं, खूपच सुंदर. आणि मग त्याच्यानंतर सजावट झाल्यानंतर मग तुळशी विवाहासाठी आम्ही सुरुवात केली. तर त्यांना प्रत्येकाला म्हणजे असे होते, प्रत्येकाने आपापले टॉवेल आणले होते, बट ते कसं खूप लांब होत होतं म्हणून तिथे तीन टॉवेल आम्ही घेतले आणि प्रत्येकाने एक एक तो पॉईंट पकडला होता. ही आहे चुटकीची मम्मी आणि ते पप्पा होते. अशा प्रकारे आम्ही तुळशी विवाह लावला. हे आहे चुटकीचे पप्पा, चुटकीची मम्मी आणि ही सारिका वहिनी. बघा, अशा प्रकारे आम्ही तुळशी विवाह लावला आहे आणि छान मंगलाष्टक पूर्ण आमच्या सोसायटीमध्येच असं होतं. प्रत्येक वर्षी आम्ही असंच करतो. आमच्या डकमध्ये ते मोठा साऊंड ठेवून देतो. त्याच्यानंतर मग ते एका ठिकाणी वाजतात आणि प्रत्येक फ्लोअरनी आपापली तुळशी आणून अशी सजावट करून तिथे अशा प्रकारे आम्ही विवाह संपन्न करतो. आता संपन्न झाल्यानंतर मग तिथं मंगळसूत्र वगैरे घातलं मम्मीनी तुळशीला आणि मग एक आरती झाली, ओवाळा म्हणून, तुम्हाला तर माहितीच असेल. आणि मग हे ओवाळा आरती झाल्यानंतर प्रत्येकांना फूल दिलं आणि प्रत्येकांनी पूजा केली. पूजा केल्यानंतर आमच्या सोसायटीमध्ये पण जेवण होतं. आम्ही जेवण ठेवलं होतं. जसं म्हणजे प्रत्यक्षात एखाद्या लग्नाला आपण जातो त्याच प्रकारे इथे तुळशी विवाह आमच्या बिल्डिंगमध्ये संपन्न केला होता. आता बघा, मी तुम्हाला सांगते पण बघा, हे अशा प्रकारे आमच्या सोसायटीचे फोटोज आहेत. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब,